नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 27 ऑक्टोबर, सकाळचे 8 वाजले आहेत। आपण बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा। चला तर मित्रांनो, आपण नाशिक या विभागातून बघतोय। नाशिक या ठिकाणी सगळ्या सुमारास तुम्ही बघू शकता की इगतपुरी, त्र्यंबक तसेच नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड, मालेगाव, चाळीसगाव या ठिकाणी वातावरण सकाळचं पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर साक्री, धुळे, शिरपूर, नंदुरबार, नवापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहील। तर शिरपूर, धुळे या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा आपल्याला पडताना दिसू शकतो। तसेच वलसाड, सिल्वास, डहाणू, पालघर, वाडा, इगतपुरी, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली तसेच गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी हा जो भाग कोकण भाग दिसतो आहे त्या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। पुणे विभागामध्ये पुणे, खेड, बारामती, दौंड, इंदापूर, करमाळा तसेच खेड तसेच लोणंद, फलटण, सासवड या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळी सुमारास ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर सातारा, वडोज, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, निपाणी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला सकाळ सुमारास येत आहे। रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी कोकण भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळच्या सुमारास आपल्याला येत आहे। त्याचबरोबर विजयपूर, लेंडी, जत, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तुळजापूर, बार्शी, पेठ, लातूर, अहमदापूर, परळी, काईज, बीड, माजलगाव, जामखेड, करमाळा, इंदापूर या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। अहिल्यानगर भागामध्ये मी बघितलं तर तुम्ही बघू शकता की राळेगाव, खाडा, जामखेड, श्रीगोंदा, शिरूर, अळकोटी, पाथर्डी या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलकेसे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। गेवराई, बीड, माजलगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहील। तर पाथर्डी, भगूर, पैठण, घोडेगाव, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, गारगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तसेच संभाजीनगर, जालना, अंबड या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील। तर वैजापूर, कोपरगाव, येवला त्याचबरोबर तेलवड, कन्नड, मनमाड, चाळीसगाव, सिल्लोड, मोहोळा या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। खामगाव, अकोला तसेच करजाना, यवतमाळ, वाशिम, पुसद, जामखेड, हिंगोली, जिंतूर, परभणी, लोणार या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी हलकेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। आपण 12 सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील। तर इगतपुरी, सिन्नर तसेच त्र्यंबक या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे। श्रीरामपूर, वैजापूर, चाळीसगाव, सिल्लोड, संभाजीनगर, जालना या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहील। अहिल्यानगर भागात सुद्धा तुम्ही बघू शकता की श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, जामखेड, दौंड, राहू, शिरूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। मात्र बारामती, फलटण, लोणंद, सासवड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। सातारा, ओडोज, मयानी, विटा, कराड या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। कराड, इस्लामपूर, तासगाव, सांगली, कडोली या ठिकाणी सुद्धा वातावरण हे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची या ठिकाणी दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। कोल्हापूर तसेच राजापूर, रत्नागिरी, मगजान हा जो भाग दिसतो आहे आपल्याला कोकण भाग, रत्नागिरी, पणजी, चिपळूण या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होताना दिसणार आहे 12च्या सुमारास। त्याचबरोबर बागलकोट, विजयपूर, सांगली, गोकाक या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। नांदेड, बिदर, सिद्धपेठ, रामगुंडम, आदिलाबाद, चंद्रपूर, पुसद, लोणार या ठिकाणी वातावरण हे ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। अमरावती, अकोला, नागपूर, गोंदिया या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील। तर नंदुरबार, वडवणी, मालेगाव तसेच जळगाव, परोळा, साक्री या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। आपण 2च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होताना दिसतो आहे। नाशिक या ठिकाणी आपल्याला इगतपुरी, त्र्यंबक तसेच नाशिक या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होताना 2च्या सुमारास दिसणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खेड, खोपोली, मुंबई या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी येत आहे। गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी हा कोकण भाग सुद्धा आपल्याला पावसानं वेढलेला दिसणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, कराड, विटा, वडोद, सातारा या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। इंदापूर, बारामती, जेजुरी, दौंड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। तर पुणे विभागामध्ये पुणे, सासवड, जुन्नर तसेच लोणंद, फलटण या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तर लावास या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज या ठिकाणी आपल्याला येत आहे। त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर कुरुडवाडी, बार्शी, परंडा, करमाळा, कर्जत या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील। तर जामखेड, करमाळा, काईज, बीड या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडण्याची दाट शक्यता आहे। पाथर्डी, भगोर, घोडेगाव, राहुरी, पैठण या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर श्रीरामपूर तसेच गंगापूर, कोपरगाव, वैजापूर या ठिकाणी 2च्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे। संभाजीनगर भागामध्ये संभाजीनगर, गंगापूर, अंबड, जालना या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडणार आहे। तर देऊळगाव, राजा, मोहोळा, सिल्लोड, अजिंठा, बुलढाणा, चिखली या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील। तेलवड, कन्नड, चाळीसगाव, मनमाड, मालेगाव तसेच पाचोरा, हरपडा, परोळा, एरंडल, धुळे या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी आहे। चोपडा, न्हावी, रविवार
तसेच जळगाव, जामोड, मलकापूर, खामगाव, माटोला या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे. 6च्या सुमारास बघितलं तर आपण फक्त नंदुरबार, साक्री, धुळे, पुरळा, जळगाव, शिरपूर, मालेगाव, चाळीसगाव या ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे. मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की संगमनेर, राजूर, घारगाव, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, श्रीरामपूर या ठिकाणी 6च्या सुमारास मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. तर संभाजीनगर या भागामध्ये संभाजीनगर, पैठण या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, तर जालना, अंबड या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. देऊळगाव राजा, सिल्लोड, मोहोरा, तसेच चिखली, बुलढाणा, मेहकर, लोणार या ठिकाणी सुद्धा वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. तर भगूर, पाथर्डी, तसेच राहुरी, घोडेगाव, खाडा, राळेगाव, अहिल्यानगर, अळकोटी, शिरूर या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला येत आहे. शिरूर, राहूर, दौंड, श्रीगोंदा, कर्जत या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 6च्या सुमारास पडताना दिसणार आहे. तर करमाळा, बार्शी, दौंड, सासवड, पुणे, लोणंद, पलटण या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे. गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तर सातारा, वडोज, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. तर जत, दिंडी, सोलापूर, पंढरपूर, सांगोला या ठिकाणी सुद्धा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा त्या ठिकाणी जोरदार होण्याची दाट शक्यता आहे. आपण रात्री सुमारास 11च्या सुमारास बघितलं तर वातावरण पूर्णतः आपल्याला दिसतं आहे की अहिल्यानगर, बीड, तसेच दौंड, बारामती, इंदापूर, बार्शी, पेठ, लातूर, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी रात्री सुमारास पूर्णतः वातावरण कोरडे होण्याची दाट शक्यता आहे. तर सातारा, वडूज, कराड या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील. तर चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. गोरेगाव, खोपोली, मुंबई या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. इगतपुरी, नाशिक, त्र्यंबक या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहील. तर मनमाड, मालेगाव, चाळीसगाव म्हणजे नाशिकच्या उत्तर भागामध्ये साक्री, धुळे, परोळा, जळगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. संभाजीनगर, जालना, चिखली, सिल्लोड, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण या ठिकाणी सुद्धा वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, ही झाली दिवसभराची अपडेट. उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.